विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे सजीव पाहतो. लहान कीटकांपासून ते अवजड झाडे आणि प्राण्यांपर्यंत. जर या सजीवांना जगायचे असेल तर त्यांच्यामध्ये अनेक जीवनक्रिया घडवाव्या लागतात. वनस्पती आणि प्राणी खूप भिन्न दिसतात, तरीही त्यांच्यामध्ये काही जीवन क्रियाकलाप समान असतात. ते म्हणजे श्वसन, पोषण, वाढ, हालचाल, उत्तेजनांना प्रतिसाद, उत्सर्जन आणि पुनरुत्पादन. त्यांना जीवन प्रक्रिया म्हणतात. अशा अनेक जीवन प्रक्रिया आहेत ज्या त्यांना जिवंत ठेवतात. मी तुम्हाला जीवन प्रक्रियेपैकी एकाचा अभ्यास करण्यास मदत करेल. इयत्ता 8वीच्या जीवशास्त्राच्या पाचन या धड्यातील पोषण. सर्व जीवांना अन्नाची गरज असते. अन्न आवश्यक का आहे? जीवांना अन्न कोठून मिळते? आपण आधीच शिकलात की काही जीव स्वतःचे अन्न तयार करू शकतात. अशा जीवांना ॲट्रोट्रॉफ म्हणतात. सर्व हिरव्या वनस्पती ॲट्रोट्रॉफ आहेत. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण नावाच्या प्रक्रियेद्वारे त्यांचे अन्न तयार करतात. फोटो म्हणजे प्रकाश आणि संश्लेषण म्हणजे तयार करणे किंवा एकत्र करणे. जीवसृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईड जास्त होता. हळूहळू एकपेशीय वनस्पती आणि आदिम वनस्पती दिसू लागल्या. हे एकपेशीय वनस्पती आणि इतर खालच्या वनस्पतींनी या कार्बन डायऑक्साईडचा वापर अन्न तयार करण्यासाठी केला आणि त्या बदल्यात वातावरणात ऑक्सिजन परत दिला. अशा प्रकारे पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनची पातळी वाढली, जी पृथ्वीवर नवीन प्रकारच्या जीवसृष्टी उदयास येण्याचे एक कारण आहेत. परिणाम. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. जीवन प्रक्रिया परिभाषित करा. प्रायोगिकरित्या सिद्ध करा की प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहेत. जैवविविधता आणण्यात प्रकाश संश्लेषणाच्या भूमिकेत कौतुक करा. प्रकाश आणि गडद प्रतिक्रियांमध्ये फरक करा. पानांचा आढावा भाग तयार करा. नमुना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक वापरा. महत्त्वाचे शब्द: पोषण, श्वसन, प्रकाश संश्लेषण, रंध्र, क्लोरोप्लास्ट, क्लोरोफिल, शाखा, स्ट्रोमा, हलकी प्रतिक्रिया, गडद प्रतिक्रिया, इपिफाइट्स, सेप्रोफाइट, परस्परवाद, सहजीवन.
या संकल्पना नकाशातील वनस्पतींचे पोषण आणि काही उदाहरणे पाहूया. प्रकाश संश्लेषण ही रासायनिक प्रतिक्रिया आहे. जसे की इतर कोणत्याही रासायनिक अभिक्रियांमध्ये प्रकाश संश्लेषणामध्ये देखील अभिक्रिया आणि उत्पादने असतील. अभिक्रियकांना कच्चा माल देखील मानले जाऊ शकतात. प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा कच्चा माल कोणता? आपण पुढील प्रयोगाच्या मदतीने याचा शोध घेऊया. प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी प्रयोग. 2 दिवस अंधारात ठेवलेल्या 2 कुंडीतील रोपे घ्या. एका भांड्यावर A आणि दुसऱ्यावर B अशी खूण करा. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे द्रावण असलेले बीकर रोप A च्या पुढे आणि सोडियम बायकार्बोनेटचे द्रावण असलेले बीकर रोप B च्या शेजारी ठेवा. दोन्ही भांडी बेल जार आणि पॉलिथिन पिशव्याने स्वतंत्रपणे झाकून ठेवा. नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये हवा जाणार नाही याची खबरदारी घ्या. दोन्ही कुंडीतील रोपे सुमारे 48 तासांसाठी एका चांगल्या खोलीत ठेवा. प्रयोग सुरू करण्यापूर्वी कुंडीतील रोपे सुमारे 48 तास अंधाऱ्या खोलीत का ठेवावीत? कारण पूर्वी पानांद्वारे संश्लेषित केलेले सर्व स्टार्च वापरणे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेटची भूमिका काय आहे? वनस्पती A मधील पोटॅशियम हायड्रॉक्साईड पॉलिथिन पिशवीतील सर्व कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि त्यामुळे वनस्पती A प्रकाश संश्लेषण करण्यात अपयशी ठरते. वनस्पती B मध्ये ठेवलेले सोडियम बायकार्बोनेट कार्बन डायऑक्साईड सोडते आणि प्रकाश संश्लेषण तयार करते. वरील प्रयोगावरून असा निष्कर्ष काढता येतो की वनस्पतींना स्टार्चच्या स्वरूपात अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे. प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा एकमेव कच्चा माल आहे का? नाही. त्यांना सूर्यप्रकाश आणि पाणी देखील आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की मुळे मातीतील पाणी आणि खनिज पोषक द्रव्ये शोषून घेतात. कार्बन डायऑक्साईड वनस्पतीच्या शरीरात कसा प्रवेश करतो? आपण खालील क्रियाकलाप करून उत्तरे शोधूया. मध्य बरगडीच्या बाजूने नेरियम पानाचा पातळ भाग कापून टाकावे. पाणी असलेल्या पेट्री डिशमध्ये विभाग ठेवा. हा पानांचा भाग मायक्रोस्कोपच्या स्लाइडरवर ठेवा. पाण्याचा एक थेंब घाला आणि कव्हर स्लिपच्या मदतीने नमुना झाकून टाका.
पानाच्या पृष्ठभागावरील मिनिट उघडण्याचे निरीक्षण करा. तुम्ही निरीक्षण केलेल्या मिनिट ओपनिंगला रंध्र म्हणतात. कार्बन डायऑक्साईड रंध्रमार्गे वनस्पतीच्या शरीरात प्रवेश करतो. स्टार्च व्यतिरिक्त ऑक्सिजन देखील प्रकाश संश्लेषणाचे उत्पादन आहे. आपण पुढील प्रयोगाच्या मदतीने हे तपासू. प्रकाश संश्लेषणादरम्यान ऑक्सिजन सोडला जातो हे दाखविण्यासाठी प्रयोग. पाण्याने भरलेले 2 हौद घ्या. दोन्हीमध्ये सोडियम बायकार्बोनेटचे काही क्रिस्टल्स घाला. हायड्रेला रोपे दोन्ही कुंड्यांमध्ये ठेवा आणि त्यावर मोठे फनेल उलटा. दोन टेस्ट ट्यूब घ्या. त्यांच्या तळाशी स्टील लोकरचे छोटे तुकडे ठेवा. चाचणी नळ्या पाण्याने भरा आणि त्या प्रत्येक फनेलच्या अरुंद टोकांवर उलटा. कुंडांपैकी एक कुंड चमकदार सनी भागात ठेवा, जेथे दुसरे कुंड सुमारे 48 तास गडद कपाटात ठेवा. सुरुवातीला वायू चाचणी ट्यूबमध्ये गोळा केला जातो आणि हवा फुगे म्हणून दिसून येतो. स्प्लिंटर्सचा परिचय करून चाचणी ट्यूबमध्ये गोळा केलेल्या वायूची चाचणी केल्याने ऑक्सिजन म्हणून सोडलेल्या वायूची पुष्टी होते. आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकाश संश्लेषण ही रासायनिक प्रतिक्रिया आहे. हे समीकरणाच्या मदतीने दर्शवले जाऊ शकते. पानांमध्ये प्रकाश संश्लेषण कोठे होते? हे क्लोरोप्लास्ट नावाच्या ऑर्गेनेलमध्ये उद्भवते. प्रकाश संश्लेषण क्लोरोप्लास्टमध्ये होते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी क्लोरोप्लास्टची रचना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. क्लोरोप्लास्टमध्ये ग्राना आणि स्ट्रोमा असे 2 प्रमुख क्षेत्र असतात. हे 2 प्रदेश प्रकाश संश्लेषणाच्या 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सामील आहेत, ज्याला प्रकाश अवलंबून प्रतिक्रिया म्हणतात. ज्याला प्रकाश प्रतिक्रिया असे देखील म्हणतात. प्रकाश स्वतंत्र अभिक्रियाला गडद प्रतिक्रिया असे देखील म्हणतात. प्रकाश अवलंबून प्रतिक्रिया. ग्राना प्रदेशात सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत प्रकाश अवलंबून प्रतिक्रिया घडते. या प्रतिक्रियेदरम्यान प्रकाश ऊर्जेच्या मदतीने पाणी हायड्रॉक्साइड आणि हायड्रोजन आयनमध्ये विघटित होते. या टप्प्यात वनस्पतीद्वारे ऑक्सिजन दिला जातो. प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि एटीपीच्या स्वरूपात साठवले जाते. प्रकाश विक्रियेत सोडलेल्या रासायनिक ऊर्जेचा काय उपयोग होतो? ही ऊर्जा प्रकाशाच्या स्वतंत्र प्रतिक्रियेदरम्यान स्टार्च तयार करण्यासाठी वापरली जाते. हलकी स्वतंत्र प्रतिक्रिया.
या अभिक्रियामध्ये कार्बन डायऑक्साईड स्टार्चमध्ये कमी केला जातो. प्रकाशावर अवलंबून असलेल्या प्रतिक्रियेदरम्यान सोडलेल्या ऊर्जेचा वापर केला जातो. ही प्रतिक्रिया स्ट्रोमा प्रदेशात घडते. आतापर्यंत तुम्ही प्रकाश संश्लेषणाच्या 2 टप्प्यांमध्ये फरक करू शकता. सूर्य नसता तर वनस्पतीमध्ये क्लोरोप्लास्ट असू शकत नाही. मातीमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक नसतात. या घटकांच्या अनुपस्थित वनस्पती टिकून राहतील का? सर्वच नसल्यास काही झाडे काही प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत जगू शकतात. जेव्हा मातीमध्ये नायट्रोजन कमी असते तेव्हा झाडे इतर मार्गाने नायट्रोजन मिळवण्याचा प्रयत्न करतात. येथे प्रकाश संश्लेषक वनस्पतींचा समूह आहे जे कीटकांना सापळ्यात अडकवून आणि पचवून नायट्रोजन मिळवतात. अशा वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. उदाहरण ड्रोसेरा नेपेन्थिस. काही झाडे झाडांवर वाढतात. प्रकाश संश्लेषण करण्यास सक्षम असलेल्या या वनस्पती यजमान वृक्षाचा आसरा घेतात. अशा वनस्पतींना एपिफाइट्स म्हणतात. उदाहरण ऑर्किडचे. प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकतात का? केवळ प्राणीच नाही, जीवाणू आणि बुरशी देखील करू शकत नाहीत. त्यांचे अन्न तयार करा. या जीवांना हेटरोट्रॉफ म्हणतात. त्यांच्या पोषणाच्या पद्धतीला हेटरोट्रॉफिक पोषण म्हणतात. तुम्हाला कंपोस्ट बद्दल माहिती आहे का? सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाने कंपोस्ट मिळते. हे कृषी क्षेत्रासाठी एक उत्कृष्ट पोषक पूरक आहे. हे विघटन कसे होते? बुरशी आणि जीवाणू धन्यवाद जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून खातात. म्हणून जीवाणू आणि बुरशी यांना सेप्रोफाइट्स म्हणतात. ब्रेडचे काही स्लाइस घ्या. त्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा. त्यांना 2 दिवस बाजूला ठेवा. ब्रेडच्या स्लाइसवर तुम्हाला स्पॉन्जी मटेरियल दिसेल. कंपाऊंड सूक्ष्मदर्शकाखाली या स्पंजयुक्त पदार्थाचे निरीक्षण करा. काही वेळा तुम्हाला तुटलेल्या नारळाच्या आतील पृष्ठभागावर काळे किंवा राखाडी रंगाचे स्पंजी पदार्थ पाहिले असतील. संयुग सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचे निरीक्षण करा. हे बुरशी आहेत. बुरशीचे पोषण कसे मिळते? बुरशी त्यांचे पोषण मृत आणि कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपासून मिळवतात.
तुम्हाला कधी डॉक्टरांनी डिवॉर्मिंगचा सल्ला दिला आहे का? विष्ठेमध्ये जंत निघून जात असल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले असेल. या अळींना पोषण कुठून मिळणार? ज्या व्यक्तींमध्ये ते सापडले त्यांना होस्ट करण्याचा त्यांचा काही उपयोग होता का? हे कृमी आतड्यात होते. त्यांनी यजमानाकडून आश्रय व पोषण घेतले होते, पण यजमानांना त्यांचा काही उपयोग नाही. अशा कृमींना परजीवी म्हणतात. बऱ्याच वेळा ते हानिकारक आणि घातक देखील आढळतात. आपल्याकडून आश्रय आणि पोषण घेणारे जीव आपल्याला उपयुक्त ठरले असते तर खूप छान झाले असते. मग आपण हे विधान लागू करू शकलो असतो की गरज असलेला मित्र हा जीवांचाही मित्र असतो. सर्व जीव आपले शत्रू नाहीत. परस्पर फायदेशीर जीव देखील आहेत. आतल्या आतड्यात ई कोलाई नावाच्या बॅक्टेरिया असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. ते उपस्थित नसते तर काय होईल? मग आपण नियमितपणे बी कॉम्प्लेक्स गोळ्या आणि इंजेक्शन्स घेत असावेत. ई कोलाय बॅक्टेरिया आपल्याकडून आश्रय आणि पोषण घेतात आणि त्या बदल्यात आपल्याला आवश्यक बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे देतात. येथे मानव आणि जीवाणू दोघांनाही परस्पर फायदा होतो. ई कोलाय बॅक्टेरियामध्ये पाळलेल्या पोषणाच्या पद्धतीला परस्परवाद किंवा सहजीवन म्हणतात. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: जीवन प्रक्रिया म्हणजे श्वसन, पोषण, वाढ, हालचाल, उत्तेजनांना प्रतिसाद देणे, उत्सर्जन आणि पुनरुत्पादन. या प्रक्रिया वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सारख्याच असतात. काही सजीव स्वतःचे अन्न तयार करतात, त्यांना स्वयंपोषी म्हणतात. सर्व हिरव्या वनस्पती स्वयंपोषी असतात आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे आपले अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषण ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचा उपयोग करून स्टार्च, ऑक्सिजन आणि पाणी तयार केले जाते. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया हरितद्रव्य असलेल्या क्लोरोप्लास्टमध्ये होते. ज्या वनस्पती नायट्रोजनच्या कमतरतेमुळे योग्य पोषण मिळवू शकत नाहीत, त्या कीटक पकडून आणि पचवून नायट्रोजन मिळवतात. अशा वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. बुरशी आणि जीवाणू सडलेल्या सेंद्रिय पदार्थांवर पोषण घेतात आणि त्यांना अपोषी म्हणतात. ई कोलाय जीवाणू आपल्याला निवारा आणि पोषण मिळवतात, तसेच ते आपल्याला जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स प्रदान करतात. या प्रक्रियेस सहजीवन किंवा परस्पर संजीवन म्हणतात.